मंडळी, स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये। तर आम्ही चाललो एक क्लिनिकला शूट करायला, कोलॅबोरेशन आहे। सो स्किन आजकाल खूपच खराब झाली आहे, सगळीकडे पॅचेस आहेत, पिंपल्स आहेत। सो म्हणलं काहीतरी स्किन ट्रीटमेंट घेऊया, बघू काहीतरी यूज होतो का त्याचा। सो आम्ही चाललो आता क्लिनिकला। सो लेट्स गेट इन टू द ब्लॉग। तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ, पण लगेच मी तोंडाला बांधलं बिकॉज ऑलरेडी स्किन खराब झाल्या, मला आणि करायची नव्हती। म्हणून मग आम्ही शिवतीर्थपाशी पोहोचलो, पाया पडलो, तिथून खाली जनता बँकच्या पाशी गेलो। जनता बँकच्या इथं युनिकॉर्नच्या एक्झॅक्टली खाली काम्या क्लिनिक आहे, तिथं पोहोचलो। तर ते त्याचा उपयोग शून्य, कारण आपण सगळं जे आहे ना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस च्या खाली जातात। म्हणजे फक्त तू उन्हात फिरणं आणि त्याच्यापासून प्रोटेक्शन सनस्क्रीन घेणं, बाकी बऱ्याच गोष्टींपासून तू प्रोटेक्शन घेतो। जर तू प्रोटेक्शन न करता काहीही वापरली तर काहीच उपयोग नाही। त्यामुळे पहिलं स्टार्ट करताना सनस्क्रीनवर चालू करूया। आधी कधीच कोणती वापरली नाही, सो मी आता थोडीशी फिजिकल सनस्क्रीन घेते, थोडीशी स्टिकी, थोडासा डॅन्ड्रफ पण आहे। शॅम्पू कोणता आहे? शॅम्पू लॉवेल आहे, कंडिशनर पण परचेस करते आणि शॅम्पू पण करते। ओके, डेंटल क्लेन्झर आहे, याला फेस होत नाही, स्किन सेन्सिटिव्ह असल्यामुळे त्याला डेंटल क्लेन्झरने क्लेन्झिंग करून घ्यायचं। सोबत विटामिन सी आणि ग्लुटाथायोनचं केलं, म्हणजे हे ब्राईटनिंग देतं। काही त्रास होतो? करंट लागल्यासारखं वाटत नाही आहे ना? फक्त 2 दिवसांसाठी थ्रेडिंग नाही करायचं, त्याच्यानंतर करू शकते। सनस्क्रीन मॉइश्चरायझर वापरायचं, काही प्रॉब्लेम नाही। आज फक्त फेस वॉश वापरायचं नाही, रात्री फक्त गार पाण्याने चेहरा धुवायचा आजच्या दिवसासाठी। उद्यापासून सगळं जे काही रेग्युलर रुटीन चालू आहे ना ते चालू केलं तरी चालेल। डोळ्यांना पण लावतो। करायला लागतं, कारण आता काहीच नाही करत आणि अचानक स्किन केअर केलं आणि त्याच्यात ॲक्टिव्ह ॲड केले तर स्किन सेन्सिटिव्ह असल्यामुळे तुला पिंपल्स वगैरे होऊ शकतो। सो आपण आता पहिला सनस्क्रीनवर ॲड करूया, त्याच्यानंतर विटामिन सी किंवा एखादं सिरम चालू करूया। हायड्रेशन भरपूर होतं, खूप छान त्वचा आहे, फक्त थोडासा ग्लॉस आला ना, ते आलिया भट्टची स्किन कशी दिसते, तुळतुळी कशी दिसते। ठीक आहे, सनस्क्रीन मी देवीला सांगते।
तर मी आता जाऊन आली आहे आणि थोडा स्किनमध्ये फरक पडलेला दिसतो आहे, जाणवतो आहे तसा. आणि त्या बोलला की ओव्हर द पिरियड ऑफ टाईममध्ये हे होऊन जाईल आणि थोडंसं क्लिअर. तर माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला होता. त्यांची ट्रीटमेंट करण्याची पद्धत पण खूप चांगली होती आणि एकदम स्मूथली, एकदम असं हार्ड अँड फास्ट रूल नाही, एकदम शांतपणे त्या करत होत्या. आणि लिटरली मला झोप आली होती, म्हणजे लिटरली मी झोपत होते त्यांनी जेव्हा ट्रीटमेंट करत होते. इतकं रिलॅक्स वाटलं. आणि त्यांनी जाताना मला सनस्क्रीनसुद्धा दिलं, बिकॉज मला म्हटलं की तुझी स्किन चांगली आहे पण थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे आणि सनस्क्रीन इज द मस्ट. सो त्यांनी हे सनस्क्रीन दिलं आहे त्यांच्याकडून मला, सनस्क्वेशचं आहे हे. सो माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. आणि तुम्हाला कुठली स्किन ट्रीटमेंट करायचं आहे, लेझर करायचं आहे, तर हे कॉस्मॅटिक क्लिनिक नक्कीच विजिट करा. हे आपल्या इचलकरंजीमध्येच आहे, युनिकॉर्नच्या खाली आहे आणि ते नक्की विजिट करा. खरंच खूप चांगला एक्सपिरियन्स होता माझा. सो थँक्यू सो मच फॉर दिस व्लॉग. इथंपर्यंत बघितला तुमचे खूप आभार आहेत. सो